निसर्गाच्या सानिध्यात असलेलं बारामतीतलं पळशी गाव असं पर्यटकांनी गजबजलं होतं। सलग सुट्ट्यांचा आनंद घेता यावा यासाठी या पतंग जत्रेचं आयोजन केलं होतं। गेली 5 वर्ष पळशी गावात बारामती कृषी पर्यटन केंद्र अशा महोत्सवाचं आयोजन करतं। पतंगबाजीच्या जोडीलाच निसर्ग सानिध्यात शिवार फेरी, बैलजोडीतून फेरफटका, हलगीचा नाद, कीर्तन, भारूड, जागरण, गोंधळ अशांचं आयोजनही करण्यात आलं होतं। कृषी पर्यटनाचं ध्येय आणि उद्दिष्ट हेच आहे की आपल्या गावाचं जे कल्चर आहे, आपल्या कृषी संस्कृतीचं जे कल्चर आहे, आपल्या गावाचं जे पर्यावरण आहे, आपल्या गावाचं जे महिला बचत गट असतील, आपल्या गावामधले जे बाकीचे शेतकरी वर्ग असेल, आपल्या गावामध्ये जो युवक आहेत, या सगळ्या लोकांना आपल्या या कृषी पर्यटन केंद्रामधून एक रोजगार मिळाला पाहिजे। ग्रामीण भागातल्या संस्कृतीचं दर्शन आणि त्यांचं जीवनमान आपल्या भावी पिढीला व्हावं, तसंच निसर्गरम्य वातावरणाचा आस्वाद घेता यावा यासाठी आयोजित केलेल्या या पतंग जत्रेला पर्यटकांनीही मोठी दाद दिली। मुलांना आजकाल अशा लांब ठिकाणी घेऊन यावं लागतं या सगळ्या गोष्टी समजून सांगायला। अशा प्रकारचा जो टुरिझमचा जो कन्सेप्ट आहे, ॲग्रो टुरिझम, खरंच छान आहे। म्हणजे आपल्याकडच्या शेतकऱ्यांची व्यवस्था बघता अशा प्रकारे प्रत्येक शेतकऱ्यांनी खरं काही केलं तर नक्कीच शेतकऱ्यांना पाहिजे। सकाळी आम्ही 9 वाऱ्या घेतल्या होत्या, त्याच्यावर जरा शेतातून वगैरे फिरलो, छान वाटलं। बैलगाड्यातून बसायचा योग आला। त्याच्यानंतर जे आतमधलं वातावरण आहे ते मला अगदी लहानपणीच्या बऱ्याच गोष्टींच्या आठवणी करून देत होतं। यासोबतच चुलीवरची गरमागरम भाकरी, पिठलं, ठेचा, गावरान तूप, गव्हाची खीर, लोणचं अशा भोजनावर पर्यटकांनी यथेच्छ ताव मारला। इकडे मला बरं वाटलं कारण इकडची जी लाईफ आहे ती खूप सिंपल आहे आणि तेच पाहिजे आता शहरी लोकांना तरी। कारण म्हणजे शहरात एवढं तुम्हाला किती तुम्ही म्हणाल पैसे हे, पण तिकडे मनशांती नाही। इकडे मला येऊन असं खूप बरं वाटलं, शांत वाटलं। ग्रामीण भागाचं दर्शन घडवण्यासाठी अशा प्रदर्शनांना शासनानं प्रोत्साहन देणं गरजेचं आहे। जावेद मुलानी, झी मीडिया, इंदापूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।